हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे पालक पनीरची भाजी. तर चला रेसिपी बघूया. तर इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत 2 आणि आता हे प्युरी तयार करायची आपल्याला. तर बारीक करायची आहे आणि पालक जो आहे तो मी धुवून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली, हिरवा रंग जाऊ नये म्हणून किंवा हिरवा रंग टिकून राहण्यासाठी. आणि इथे थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे. यामध्येच मी हिरवी मिरची आणि लसूण पण टाकणार आहे, जेणेकरून थोडासा जो लसूण आणि मिरचीचा फ्लेवर आहे तो याच्यामध्ये उतरेल. तर जास्त नाही करायचं आपल्याला, थोडंसं उकळून घ्यायचं आहे. 1 ते 2 उकळी आली की तर चला. तर मग इथे थंड पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये आपल्याला चांगलं टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून पालकाचा कलर जो आहे तो लवकर म्हणजे थंड पाण्यामध्ये जसाचा तसाच राहतो. आणि आता यामध्ये आपल्याला बारीक करायसाठी जो मसाला आहे त्यामध्ये मी आता हे बारीक करून घेते. आणि यामध्ये मी काजू टाकणार आहे थोडेसे. तर आपण रेसिपी आपण बघणार आहोत. तर आता इथे थोडीशी घट्टसर येण्यासाठी तर कमी प्रमाणातच आहे. तर इथे कढईत तेल गरम केलं आहे आणि थोडंसं तुम्ही कच्चं पण ठेवू शकता पनीर. मी इथे थोडंसं फ्राय करून घेते, ब्राऊन होईपर्यंत, दिसायला पण छान दिसते. तर इथे थोडंसं परतवून घेते आणि याच तेलामध्ये आपल्याला भाजीला फोडणी घालायचं आहे. तर इथे मी थोडंसं जिरं घालणार आहे आणि जो मसाला मी बारीक करून ठेवला आहे आलं लसूण पेस्टचा तो, आणि याच्यामध्ये मी थोडेसे खडे मसाले पण घातलेले आहेत. तर काळा मसाला घालायची गरज नाही आहे. तर तुम्ही कच्चा कांदा पण थोडासा टाकू शकता. तर मी पण कच्चा कांदा थोडासा टाकणार आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे, कारण हे सगळं साहित्य जे आहे ते कच्चं आहे. तर त्यासाठी तर चांगलं परतवलं की आपली भाजीला पण छान टेस्ट येते. आणि इथे कच्चा कांदा पण टाकलेला आहे मी थोडासा, आणि तेजपान टाकलेलं आहे. आणि आता पालक पनीर बनवणार आहे आपण. तर पालकाचं महत्त्व आहे. आणि इथे बारीक केलेली प्युरी जी आहे टोमॅटोची ती घातलेली आहे आणि छान परतवून घ्यायची आहे तिला पण. याने पण छान कलर येतो, घट्टपणा येतो. तसं आपण काजूचे तुकडे टाकलेले आहेत 3-4. आणि आता हे शिजत घालायचं आहे थोडंसं. बघू शकता तुम्ही तेल सोडायला सुरुवात झालेली आहे. आणि सुके मसाले घालायचे, साधी सिंपल आहे. हिरवी मिरची घातलेली आहे. तर तुमच्या तिखटप्रमाणे आपल्याला बनवायची आहे, तुम्हाला किती तिखट पाहिजे. तर इथे मी माझं जी मिरची पावडर आहे ती थोडीशी कमी तिखट आहे. तर इथे लाल मिरची पावडर, हळद घातलेली आहे. धनेपूड नंतर घालणार आहे, त्याचा पण स्वाद येतो. थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे मी याच्यामध्ये, तर बघू शकता तुम्ही. आणि धनेपूड पण घातलेली आहे, तर त्याने पण घट्टपणा येतो. भरपूर साहित्य जे आहे असं आहे. धने पावडर आहे, टोमॅटोची प्युरी आहे, काजू आहे, आणि थोडंसं थिकपणा येतो किंवा थिकनेस येतो भाजीला किंवा घट्टपणा येतो. तर आता भाजी शिजल्यानंतर आपल्याला जो मसाला आहे तो शिजल्यानंतर आपल्याला पालकाची जी प्युरी केली आहे, जेव्हा पालक आपण मिक्सरमधून बारीक केलेला आहे तो घालायचा आहे. स्वादानुसार मीठ घालायचं आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं झाकण लावून घेते, शिजलं पाहिजे थोडंसं. तर बघू शकता उकळी पण आलेली आहे. आणि आता यामध्ये आपल्याला पनीर घालायचे आहे. तर सर्वात पहिले तर पनीरची भाजी तर झालेली आहे, पण ज्याला तो तडका असतो, तुम्ही मलाई पण टाकू शकता. आणि याला जो तडका असतो सगळ्यात शेवटचा, तो खूप महत्त्वाचा असतो. तर तो तडका असतो तुपाचा. तर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी घालायचं आहे. आणि जे आपले लसूण आहे, लसणाच्या बारीक पाकळ्या जे आहे ते बारीक करून घ्यायचं आहे, चिरून घ्यायचं आहे. आणि लाल मिरची साबूत राहते ती, तर ती छान ब्राऊन होईपर्यंत लसूण आपल्याला तळून घ्यायचं आहे. याचा तडका लावायचा आहे. खूप टेस्टी लागते पालक पनीर जी आहे ती, एकदम ढाब्या स्टाईल किंवा जे हॉटेलमध्ये राहते तशी. आता यामध्ये घालायचं आपल्याला, तडका लावायचा आहे आणि लगेचच आपल्याला झाकण ठेवायचं आहे, की जेणेकरून त्याचा जो स्वाद आहे तो आपला जसाचा तसाच राहील. जी चव आहे ती आणखीन उठून येईल. तर आता पटकन झाकण ठेवून घेते मी याच्यावरती. आणि आपली जी वाफ आहे ती छान पूर्ण भाजीला त्याचा स्वाद येतो त्या वाफेने. आणि आता इथे आपली भाजी पण आहे, जी पालक पनीरची भाजी आहे ती तयार झालेली आहे. आणि वरतून थोडीशी कोथिंबीरीने सजवलेलं आहे. तर कशी वाटली रेसिपी? आवडल्यास एक लाईक नक्की करा. आणि तुम्हाला जशी पाहिजे पातळ घट्ट तशी बनवा.